तस्करी वगैरे त्याच्याबद्दल खुलासा करण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे. तो जो तस्करी हा शब्द प्रयोग आहे ना, हा चुकीचा त्यांनी पत्रकारांनी किंवा आमच्या निदर्शनास आलंय किंवा आम्ही ते सिद्ध करू शकतो काही गोष्टीमध्ये. रक्तदानाची चळवळ अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदानाची चळवळ चालू आहे आणि चालू राहतेच. परंतु यामध्ये रक्तदात्याचे किंवा रक्तदान शिबिर आयोजकाचं किंवा एक मानसिकता बिघडण्याचे वेगवेगळे 2 ते 3 दिवसामध्ये वृत्तपत्रामध्ये बातमी येते, त्याबद्दल खुलासा देतोय. आणि जे त्यांचे प्रश्न आहेत वेगवेगळे, मग ते ब्लड इथून दुसरीकडे पाठवण्याचं वगैरे हे प्रश्न आहेत ना, याचा खुलासा मी करतोय. सोलापूर शहरामध्ये आपण आपल्या वृत्तपत्रात नियम डावलून 60 ml रक्त घेतले जातं असं लिहिलंय. त्यामध्ये सध्या 350 मिली ते 450 मिली अशा 2 प्रकारच्या पिशव्या असतात. या DGSAच्या नियमानुसार यामार्फत घालून दिलेल्या नियमाच्या वजनाप्रमाणेच टोटल 583.78 ग्रॅम पर्यंत रक्त घेता येतं असं नियमात आहे किंवा लिहिलेलं आहे. तसा खुलासा मी करतोय. आपण स्टिंग ऑपरेशनद्वारे जादा भरलेली बॅग दाखवली नाही हा संभ्रम निर्माण करणार आहे. आपण त्यांची व्यवस्थित खात्री रक्तपेढी करून केली नाही. मोगम रक्तपेढीवरती आरोप करणे हे आपण DGSAच्या नियमाप्रमाणे जोडलं नाही तिथं. दुसरा त्यांचा आरोप आहे विविध उपक्रमातून जमवलेले रक्त परस्पर जादा दराने विकले जाते. या बातमी सुद्धा तथ्य नाही. नॅशनल ब्लड पॉलिसी आहे. देशातील अंमलात आलेली शासकीय संस्था देशभरातील रक्तपेढ्यांना त्यांचं नियम बंधनकारक आहे. प्रत्येक रक्तपेढीच्या रिसेप्शन काउंटर समोर पेशंटच्या नातेवाईकाला दिलेली व सर्व प्रथमदर्शनी दर फलक लावलेले आहे व रिक्सर रक्ताची पावती दिलेली आहे. आपल्याकडे कोणत्या रक्तपेढीने जादा शुल्क पेशंटकडून आकारलेले आहेत की नाही याची प्रत स्टिंग ऑपरेशनद्वारे दाखवली नाही व आपण खातरजमाही केली नाही. हे आपले लिहिणे चुकीचे आहे. पेशंटचे नातेवाईक व डॉक्टर व रक्तपेढी यांच्यामध्ये विनाकारण संभ्रम निर्माण केला आहे. सोबत MBTCचे दर पत्रक जोडले आहे. तुम्ही सगळं दिलंय आणि ही बातमी ज्या पेपरला